नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाले आपली भेट झाली नाही. तरी मी आपल्यासमोर एक महत्त्वाचा आणि एक अतिशय वाहकांसाठी एस टीचे जे वाहक आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आहे. तो मुद्दा असा आहे की अचानक केलेली जी काही भाडेवाढ आहे त्यामध्ये वाहक जो कंडक्टर आहे तो किती त्रस्त होतो आणि त्याची मानसिक अवस्था काय होते. तुम्ही कशी भाववाढ केलेली आहे, तिकीट वाढ ही ज्या पद्धतीने पाहिजे होती, किती करा लोक द्यायला तयार आहेत आणि लोक सगळं पे करायला तयार आहेत, परंतु तुम्ही ते 1 आणि 2 रुपये, 6 रुपये, 7 रुपये, 9 रुपये अशा पट्टीनं केलेली आहे. ती एकदम सरळ सरळ 5, 10, 15, 20 या पद्धतीने केली असती तर खूप छान झालं असतं असं मला वाटते. कारण मी काही लोकांचे प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया आपल्याला आता पाहायला मिळतील. नमस्कार. तुम्ही आता हे जे भाडेवाढ झाली याबद्दल आता तुम्हाला म्हणजे तुमचं मत काय आहे? भाडेवाढ ही 5 रुपयाच्या पटीत व्हायला पाहिजे होती. अच्छा. आणि प्रवाशांचा देखील प्रतिसाद आहे की ही जे 1-2 रुपये झाली, डोक्याला कटकट झाली, तर महामंडळानं प्रवाशांचं म्हणणं आहे की 5 रुपयाच्या पटीमध्ये भाडेवाढ करायला पाहिजे, जेणेकरून आता जे चिल्लरीचे जे वांदे निर्माण झाले, प्रवाशाकडे 1-2 रुपयाचे नाणे नाही आणि वाहकाकडे नाही, तरी एस टी प्रशासनानं परिपत्रक काढलं आगारामधून अग्रधन देताना चिल्लर द्या, परंतु प्रत्यक्षात आगारामधून 20 रुपये किंवा 50 रुपयाच्या पटीत अग्रधन 100 रुपये दिले जाते. मग तिथून सुद्धा प्रतिसाद भेटत नाही. त्यामुळे वाहकाचे आणि प्रवाशांचे एक कामगिरी संपेपर्यंत 4-2 वेळेस तरी किरकिरे होते. बरं, या वादातून असं तुम्हाला वाटते का की भविष्यात फार मोठे असे वेगवेगळे दुष्परिणाम वाहकामधून मध्ये आणि या प्रवाशामध्ये तुम्हाला आढळतील? निश्चितच होणार. कारण कसं आहे, माणसाला आता वाहकाला कामगिरी करताना संयम किती वेळ बाळगणार आहे तो? कारण संयम बाळगण्याला सुद्धा एक परिसीमा असते आणि वेळोवेळी जर प्रवाशाला उत्तर देत असेल तर त्याची मानसिक स्थिती आपोआप बदलून चिडचिडपणा निर्माण होऊन वादविवाद निर्माण होतात. कोणतं गाव, कोणता डेपो आहे सर तुमचा? मी वसमत आगार, परभणी विभाग. बरं बरं, ठीक आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. चिल्लरचा लय प्रॉब्लेम येते भाई, आहे ना? एक रुपये 2 रुपये झाले की नाही? आता काय करता बाबा? नाही, मग 45 ते 50 करायला लागते. म्हणजे ते लोकांना चालते, पण ते 1-1, 2-2 रुपयाची झंझट नाही पाहिजे, आहे की नाही? आता सदर प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की लोकांचं म्हणणं काय आहे. कारण एस टीची जी सेवा आहे ती लोक उपयोगी आहे. हे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्व स्तरातून एकच आहे की जनतेच्या सेवेसाठी, प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य आहे एस टी महामंडळाचं. मग त्यांनाच जर अडचण जात असेल 1 रुपया 2 रुपयासाठी, 51 रुपये तुम्ही भाडं ठेवता, जे पूर्वी 45 होतं, त्यानंतर जे पूर्वी 80 रुपये होतं त्याला 86 रुपये ठेवता, जे 75 होतं त्याला 81 रुपये ठेवता. मग ही जी प्रचंड प्रमाणात जी चालणारी जी अशी व्यवस्था आहे की ज्यामुळे हा वाहक परेशान
आणि तो दुःखी होईल. यामागे आपला करण्याचा उद्देश काय आहे? काहींच्या मी प्रतिक्रिया ऐकल्या. काही म्हणतात की हे शासनाचं धोरण आहे. काही म्हणतात की बा त्यांच्या मनात आलं असेल तसं केलं असेल. परंतु मला असं वाटते की हे तसं नसून वाहकाला पूर्णपणे वेठीस धरणे आणि त्याचं कशी केस होईल, 1 रुपयासाठी 2 रुपयासाठी त्याचं कसं शोषण होईल, ही भावना असू शकते का? आणि का नाही? म्हणून मला असं वाटते की तुम्ही भाववाढ केली, हे जनता पैसा द्यायला तयार आहे, देते, पण त्याची डोकेदुखी व्हायला नको आणि त्याच्यासोबत या वाहकाची डोकेदुखी व्हायला नको. आता असे जर ऑड पद्धतीने जर कधी भाव वाढ असेल, तिकीट वाढ असेल, तर मग त्याने कुठे आणि कशा पद्धतीने व्यवहार करावा. 91 रुपयाचं तिकीट आहे, तो 100ची देतो, त्याला 9 रुपये या वाहकाने कसे परत करावे? तुम्ही 90 ठेवा, 95 ठेवा, परंतु अशा पद्धतीने भाववाढ करणे तिकिटांची हे रास्त नसून हे एक जाणून बुजून तो कसा संसारातून मोडेल हे ध्येय आहे का एस टी प्रशासनाचं? आणि तुम्ही हे सगळं करत असताना भाववाढीची जो नियम तुम्ही बनवला आहे त्यामध्ये एक तरी चालक आणि वाहक असा तुम्ही याच्यात विश्वासात घेतला आहे का? संपूर्ण महाराष्ट्रातला 1 लाख वाहक आहेत जवळपास, तर तो तुम्ही विश्वासात घेतला आहे का की भाऊ तुझ्या काय अडचणी आहेत ते सांग, आम्ही हा निर्णय घेतो आहे? का नाही घे? प्रत्येक वेळेस जेव्हा एस टीचे काही नियम बनतात त्यावेळेस तुम्ही चालक आणि वाहकाला विश्वासात का घेत नाही? कारण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काम तो करतो, पैसा गड्ड्याच्या गड्ड्या आणून तो देतो आणि ते आणून देत असताना त्याला काही अपेक्षा असतात की आपला संसार व्यवस्थित व्हावा, पगार व्यवस्थित वेळेवर व्हावा, ह्या काही अपेक्षा असतात आणि त्याला फुल त्रास द्यायचा आणि त्याचे रक्त असे प्यायचे आणि त्यालाच म्हणायचं की तू चुकला, मग तुला शिस्त आणि आवेदन पद्धत दाखवायची. हा कुठला नियम आहे? मानवाधिकार आयोग, तुम्हाला माहिती नाही का मानवाचा काय अधिकार आहेत? त्याला स्वतंत्र जगता येते, स्वतंत्र वागता येते आणि तुम्ही ते मधातच शिस्त आणि आवेदन पद्धत आणि असे कटील आणि कुटील जे नियम लावता ते कितपत योग्य आहे? एकीकडे म्हणता की ना नफा ना तोटा या तत्वावर आपली एस टी चालते. ओके, मग तुम्ही नफ्याची का आवश्यकता धरता? दुनियाभराच्या तुम्ही सुविधा देऊन ठेवलेल्या आहेत, काही हरकत नाही, ती आपला जनसेवेचा एक भाग आहे. हे आम्ही आपले जे सर्व वाहक मंडळी आहेत ते कबूल करतात, त्यांना सेवाही देतात. मग तुम्ही अशी जटिल आणि कुटकरस्थानाची जे नीती आहे ती का अवलंब करता? का तुम्ही अशा 1 रुपया 2 रुपयासाठी भानगडी किंवा मारहाण किंवा अशा कुठल्याही पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याच्या अशा विकृत मानसिक असलेल्या प्रवृत्तीला तुम्ही वाव देत आहे? जाणून बुजून केलेल्या कटकारस्थानाला या जगात कुठेही स्थान नाही. हे पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी आणि जे कोणी हे सगळे नियम आणि बनवणारे आहेत त्यांनी हे सर्व समजून घ्यावं की असं करू नये. कारण या ग्राउंड लेवलमध्ये फक्त चालक आणि वाहकच उत्पन्न आणून देतो. त्यामुळेच
हे सर्व जे मोठे मोठे जे अधिकारी आहेत त्यांचे पगार होतात आणि त्यांना सर्वचं सर्व वेळेवर भेटते, मेडिकल बिल हे ते सर्व. पण याला प्रचंड त्रास देण्यात येतो. नाहक छोट्या मोठ्या केसमध्ये फसवून त्याला उगीचच हॅरॅसमेंट त्याची कशा पद्धतीनं होईल, तो कसा त्याची आत्महत्या करेल याची फक्त वाट पाहिलेली आहे. कितीतरी उदाहरणं देतो. आज जवळपास 29 तारीख आहे आणि आजचाच विषय एका मराठवाड्यातील एका वाहकाने फक्त तिकीट दिले नाही म्हणून पैसे घेतले नाही, तिकीट दिले नाही आणि तो व्यक्ती जो प्रवासी होता तो शून्यवाला होता, म्हणजे अमृत महोत्सवाला, आणि त्याचं निलंबन केलं, त्यानं आत्महत्या केली. कितपत योग्य आहे? अरे कमीत कमी हे माणुसकी थोडीशी जागृत ठेवा. कितीतरी असे आहेत की जे आत्महत्या करतात, ज्यांच्या डोक्यावर प्रेशर येते, त्यांचा अनावधानाने मृत्यू होतो, ते अतिरिक्त प्रेशर घेतात, अटॅक येतो. हे तुम्ही का करता? तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही AC मध्ये बसून हा निर्णय घेता की भाववाढ अशा पद्धतीनं करावी. मग ज्याचं 45 रुपये तिकीट होतं पूर्वी, त्याला तुम्ही 51 रुपये तिकीट आकारता. का आकारता? 50 करा, 55 करा. पैसे द्यायला तो तयार आहे. फक्त एकीकडे असे म्हणता की आमचे जे नागरिक आहेत त्यांना त्रास व्हायला नको, त्यांच्यावर अतिरिक्त बोजा पडायला नको. तुमच्या त्या 5 रुपयानं बोजा पडते आणि याने चिल्लर थैलीभर पोतं भरून ठेवावं का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जिव्हारी लागणारा आहे. म्हणून मला असं वाटते की शिस्त आणि आवेदन पद्धतीची फक्त भीती दाखवून तुम्ही त्या गोरगरीब कष्टकरी जो आहे, जो कष्ट करतो, दिवस रात्र डोळे फोडतो, रात्री बेरात्री अपरात्री जागतो आणि त्याचे सगळे इच्छा आकांक्षा वाऱ्यावर ठेवून तो आपली ड्युटी कशीबशी पूर्ण करतो. म्हणजे हे असं झालं की चोर सोडून संन्याशाला पाशी. काही निवडक लोके जर सोडले तर बाकी सर्व इमानदार आणि अतिशय कृतज्ञ आहेत. आपल्या केलेल्या कर्माविषयी जगतात आणि त्या लोकांनाच तुम्ही प्रचंड प्रमाणात त्रास देता. जाणून बुजून हितपुरस्पर शिस्त आणि आवेदन पद्धतीची भीती दाखवून तुमच्या गाड्या नादुरुस्त आहेत, तुमच्या याच्यामधले भांडार गृहातले सामान संपलेले आहे, त्याचे प्रायव्हेटमध्ये बिलं काढता सामान आणून. हे सगळं असताना तुम्ही नाहक त्रास या वाहकाला का देता? हा संपूर्ण महाराष्ट्रातला आहे प्रश्न आणि त्या प्रवाशाचा सुद्धा आहे की हे असं करायला पाहिजे नव्हतं. मी असं खूपदा या तिकीट वाढ झाली तेव्हापासून प्रवाशांमध्ये हा असंतोष पाहिला. या असंतोषाची जाणीव प्रवाशांच्या, वाहकांचं तुम्ही लक्ष घेतच नाही, पण किमान प्रवाशाचं लक्षात घ्या. प्रवासी म्हणते आम्ही वरचे 5 रुपये द्यायला तयार आहोत, 51 नको 55 ठेवा, पण देण्याघेण्यासाठी व्यवस्थित होते. आणि यामुळे STची प्रतिमा किती उंचावेल. तुम्ही नेहमी म्हणता ना की तुम्ही STची प्रतिमा मलिन केली. कितीक लोकांना या शब्दाखाली तुम्ही गड्ड्यात उतरवलेलं आहे. मग
एस टीची प्रतिमा आता मलिन होत नाही का? प्रत्येक प्रवासी म्हणते 21 रुपये 11 रुपये का तिकीट ठेवली? 20 ठेवा नाही तर 25 ठेवा. देण्या घेण्यासाठी व्यवस्थित होते. आणि त्यामध्ये तिकीट काढण्यासाठी किती वेळ जातो आणि त्या वेळात ते तुमचे ते काय तपासणी घेतात. हा झालेच नाही का बघी असन तसन येऊन ठेव. तर ही पद्धती अशी चुकीची आहे आणि हे सर्वांना माहिती आहे की ही पद्धती चुकीची आहे. अशा पद्धतीची कुरघोडी करून त्या बिचाऱ्या वाहकाला कंडक्टरला त्रास न देता त्याला त्याची सुरळीत आणि इमानदारी पद्धतीने ड्युटी करू द्या. अन्यथा ते लोकांचा प्रक्षोभ आणि या वाहकांचा प्रक्षोभ हा वेगळ्या स्तराला जाईल आणि मग तुम्ही एकच काढसाल, हां आतापासून ते फलाना. मग हे पूर्वी का केलं तुम्ही? ते करायलाच नव्हतं पाहिजे. राऊंड फिगरमध्ये तुम्ही सगळे तिकीटं ठेवा तरच ते व्यवस्थित होईल. आणि शिस्ताने आवेदन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करा, कारण सगळेच काही चोर नाहीत. खूप सारे इमानदार आहेत, खूप. त्यांच्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं करा. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नका, एवढं बोलतो. आणि पुन्हा एका चांगल्या व्हिडिओमध्ये चांगला विषय घेऊ, जनउपयोगी आणि चालक वाहक आणि प्रवाशांच्या उपयोगाचा आणखी एक सुंदरसा व्हिडिओ मी प्रसारित करेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.